भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्न कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने निरनिराळी पक्वान्न कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरता पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरं? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानासारखं आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरं असलं तरी आपल्याला उपयोगाचं नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरं म्हणजे जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवाने जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजे जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावे. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणं ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते, फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितलं. जो तो हूं हूं करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान. त्याने सीतेला कसं ओळखायचं म्हणून विचारलं. त्यावर श्रीरामांनी तिचं पुष्कळ वर्णन केलं. ती सुंदर आहे म्हणून सांगितलं. परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो ते कळलेलं दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं. त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचं बाकी असं काही राहिलंच नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटलं आता याला काहीतरी चिरंजीव दिल्याशिवाय याचं समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असं हे आपलं नाम त्याने त्याला दिलं. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.